नाव काय? मी मायाताई घोलप. मी आशा वर्कर असून आम्ही जे आत्तापर्यंत झिरवाळ साहेबांनी आमच्या आशा वर्करांसाठी जो सहभाग घेतला आणि आशा वर्करांना 5,000 मिळवून देण्यासाठी जे सहकार्य केले ते अगदी अनमोल आहेत. त्याचं मोलच होऊ शकत नाही. परंतु आज जे आम्ही आत्तापर्यंत बघतो आहे की जे 1,20,000 आशाताई आज संपूर्ण महाराष्ट्रभर आज झिरवाळ साहेबांचा गवगवाट होतो. सगळ्यांना वाटतं की झिरवाळ साहेबांनी जे केलं म्हणजे जे आम्हाला कधी आरोग्यमंत्र्याशी भेट होत नव्हती, अजितदादाशी भेट होत नव्हती, परंतु आज जे झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून त्यांनी वारंवार एका वर्षात कंप्लीट 11 महिन्यात 18 वेळेस आम्हाला त्यांची आरोग्यमंत्र्याबरोबर भेट घडवून दिली आणि आमचे प्रश्न जे होते ते सोडवले. त्यासाठी जे झिरवाळ साहेबांचे आज आमच्यावर उपकार आहेत आणि इथून पुढंसुद्धा ते आम्हाला सहकार्य करतील की जेणेकरून आमच्या गटप्रवर्तक ताईंना काही मिळालं नाही 1,000 मानधन, तर आमची अपेक्षा आहे की त्यांना आमच्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे होतं. परंतु त्यांचा कुठलाही आमच्याबरोबर येण्याचा सहभाग नव्हता. त्यामुळं आम्ही फक्त आशा वर्करला 5,000 एका महिन्याला वाढ. आतापर्यंत आमच्यावर आशाताईंनी एका वर्षात 70,000 ते 80,000पर्यंत रक्कम घेतलेली आहे त्यांच्या खात्यावर. आज झिरवाळ साहेब म्हणून आमच्या खात्यावर जे जमा झालेले आहेत, तरी त्याच्या अनुषंगाने आम्ही सांगतो की इथून पुढील काळातसुद्धा आमचं कायमस्वरूपी समायोजन होणार आणि आम्हाला कायमस्वरूपी करावं यासाठी त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे की आम्ही यापुढे आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आणि आरोग्यमंत्री यांच्याबरोबर नेहमी वारंवार जे आमची चर्चा होते, जे आमचे 18 हेडवर आम्हाला त्यांनी बिनशर्तीचे जे आता ते काढून बिनशर्तीचं जे पत्रक दिलं आहे, त्या पत्रकामुळे आज आमचा इतका फायदा झाला की आम्हाला जे केलं होतं 5,000 रुपये मिळणारच नव्हते, 200 रुपयेसुद्धा मिळायला महाग होते. परंतु त्यांनी आम्हाला 31 ऑगस्टला जे बिनशर्तीचं पत्र काढून दिलं आणि ह्या वर्षीची दिवाळी आमच्या आशाताईंना सर्वांना खूप आनंदाची गेली. म्हणून आज आमचे संपूर्ण महाराष्ट्र, दिंडोरी आणि पेठ तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर झिरवाळ साहेबांना एक मोठे बंधू म्हणून मानता आणि त्यांनी इथून पुढं आम्हाला सहकार्य करावं हीच भावना व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.